महिला ह्या झुरळाला पण खूप घाबरतात, पाली म्हणा झुरळ म्हणा. आणि ह्या क्षेत्रामध्ये मला लहानपणापासून आवड आहे. तर 10-12 वर्ष झालेत मी ह्या क्षेत्रामध्ये काम करते. पहिली खूप भीती वाटायची पहिल्यांदा, जेव्हा सापाचं एवढी माहिती वगैरे नव्हती तेव्हा. प्रामुख्याने 4 साप आहेत विषारी: नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे. बिनविषारी सापांनी पण लोक दगवले गेले आहेत, त्यांचा मृत्यू झालेला आहे. तर त्यांना धीर दिलं पाहिजे. काही लोक काय करतात की ब्लेडने कापतात त्या ठिकाणी जिथे म्हणजे साप चावलाय तिथं, तर ते ब्लड लॉस होऊन त्याचा मृत्यू होऊ शकतो. मी अजूनही घोणस सापाला खूप घाबरते, कारण तो एका सेकंदामध्ये बाईट करू शकतो. तो जर चावला तर ज्या हाताला चावो किंवा पायाला चावो तो पूर्ण निकामी होत होतो. नमस्कार, मी नागेश्वरी ताई केदार, राहणार नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. साप पकडायचं म्हणजे पहिल्यापासून मला आवड होती त्या क्षेत्रामध्ये. प्राण्यांविषयी पण मला मी प्राणी मित्र आहे, सर्पमित्र म्हणून माझी जगभरात ओळख आहे. सर्वात आधी झालं म्हणजे मला लहानपणापासून सवयच होती ह्या क्षेत्रामध्ये उतरण्याची. सगळ्यात पहिला मी साप जो आहे ते मी हॉस्टेलमध्ये असताना तिकडे पकडला. गवत्या जातीचा तो साप होता. आमच्या हॉस्टेलमध्ये एक शिक्षक होते, त्यांनी तो हाताळला वगैरे. त्यांना त्या सापाविषयी माहिती होती, त्यांनी हाताळला. तेव्हा मग मी पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली तो हाताळला, त्याची माहिती घेतली. तिथून पुढे मी त्यांच्याकडून सापांची माहिती वगैरे घेतली. आता साप पकडत असताना धोकादायक प्रसंग आला का कधी? धोकादायक प्रसंग म्हणजे साप पकडणं हे धोकादायकच आहे, कारण विषारी बिनविषारी साप हे पहिल्यांदा तर मला एवढं माहित नव्हतं. पण नंतर अभ्यास घेतल्यानंतर ते आपण जोपर्यंत साप पाहत नाही तोपर्यंत भीतीचं वातावरण राहतच. मार्गदर्शन घेतलं, त्याच्यानंतर ट्रेनिंग वगैरे घेतली होती का कुठं? ट्रेनिंग आम्हाला चालूच असते वेळोवेळी फॉरेस्ट कडून. त्यांच्याकडनं ट्रेनिंग वगैरे असतात, कॅम्पस वगैरे असतात आणि ते सहकार्य करतात आम्हाला. त्यांच्याकडनं किट वगैरे पण असतं आम्हाला. आता कोणता साप पकडायला कठीण जातं तुम्हाला? प्रामुख्याने 4 साप आहेत विषारी: नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे. फुरसे हा तर जंगलात आढळतो, तो मानवी वस्तीमध्ये नसतो. आणि नाग आणि घोणस जो आहे तो थोडं रिस्कीच असतं पकडण्यासाठी. प्रथम घोणस हा आहे तो एका सेकंदामध्ये बाईट करू शकतो तो, तर त्याची खूप भीती वाटते. आणि मण्यार साप जो आहे तो जर साप चावला तर कळत पण नाही, तो संध्याकाळच्या वेळेसच निघतो, तर तो पण कधी चावून जाईल ते पण सांगता येत नाही. आता कोणत्या चुकीमुळे लोक साप मारतात असं वाटतं तुम्हाला? लोकांना त्याची माहिती नाही, जनजागृती नाही, त्या सापाविषयी माहिती नाहीये म्हणून लोक घाबरतात. मानवी वस्तीमध्ये आले तर लगेच त्यांना ते मारून टाकतात त्यांना. आता जनजागृती कशी झाली पाहिजे काय वाटतं तुम्हाला? गणपतीमध्ये म्हणा किंवा नवरात्रामध्ये म्हणा, तिकडं लेक्चर घेण्यासाठी मला बोलवलं जातं, तर मी शेतकऱ्यांना तिथं जाऊन लेक्चर वगैरे देते. तरी लोक घाबरतातच. साप म्हटलं की थोडं घाबरतात, पण जेवढी माझ्याकडनं होईल तेवढी मी माहिती त्यांना देते. साप चावल्याच्या नंतर सगळ्यात आधी काय करायला पाहिजे? साप चावल्यानंतर लोकांनी त्या माणसाला, ज्या माणसाला साप चावलाय त्याला धीर दिला पाहिजे आणि जवळच्या रुग्णालयात लवकरात लवकर हलवलं पाहिजे. आणि जेणेकरून तो साप कोणता आहे काय त्याचे फोटोज वगैरे घेऊन ते डॉक्टरांना दाखवलं तर डॉक्टर उपचार लवकर सुरू करतील. असं ते हॉस्पिटलमध्ये कळतच कोणता आहे कोणता नाही, ते ब्लड सॅम्पल वगैरे. पण आपण पण ते जर फोटोज वगैरे काढला डॉक्टरांना लवकर कळतं. काही लोक काय करतात की साप डायरेक्टली मारूनच तिथं घेऊन जातात. त्यांनी तसं न करता फोटो वगैरे काढून त्यांनी तिथं घेऊन जावं. आता आजही ग्रामीण भागामध्ये सापाविषयी जनजागृती झालेली नाही. साप चावल्याच्या नंतर काही लोक बोंधूबाबाकडे जातात, त्याविषयी काय सांग? पहिली गोष्ट म्हणजे जे आदिवासी पट्टा आहे तिकडं हॉस्पिटलचं एवढं काही हे नसतं, म्हणजे खूप लांब असतात हॉस्पिटल. ते येणं जाणं त्यांना पहिल्या काळात होत नव्हतं, म्हणून ते तर बाबा लोकांकडे जर ते गेले तर कधीतरी लोक ठीक व्हायचे तेव्हा. पण ते कसं व्हायचं की काही एखाद्याला बिनविषारी साप चावलेला असेल तर तो बाबा काय मंत्र वगैरे हे करून बरे व्हायचे. तर लोकांना असं वाटायचं नाही बाबा म्हणजे बरे करतात असं. पण ऍक्च्युली ते तसं नव्हतं की बिनविषारी साप चावल्यानंतर ते माणसं वाचत होते, पण विषारी साप चावला तर ते पहिले बाबाकडे जाऊन तो वेळ घालवायचे, नंतर मग हॉस्पिटलमध्ये आणला त्याचा काही उपयोग होत नाही. ते लोक तिथपर्यंत आणतपर्यंत दगावतात. तर लोकांनी असं नाही केलं पाहिजे. जवळच्या रुग्णालयामध्ये पहिल्यांदा उपचार घेतले पाहिजेत बाबा लोकांकडे न जाता. आता हॉस्पिटलमध्ये जायच्या आधी काय काळजी घेतली पाहिजे साप चावल्यानंतर? प्रथम तर मी सांगितलंच आहे की त्याला थोडासा धीर दिला पाहिजे की काय होणार नाही. कारण अशा म्हणजे भारतामध्ये अशा पण केसेस आहे भरपूर की बिनविषारी सापांनी पण लोक दगवले गेले आहेत, त्यांचा मृत्यू झालेला आहे. तर त्यांना धीर दिलं पाहिजे. काही लोक काय करतात की ब्लेडने कापतात त्या ठिकाणी जिथे म्हणजे साप चावलाय तिथं, तर ते ब्लड लॉस होऊन त्याचा मृत्यू होऊ शकतो. ते असं न करता त्यांनी
त्यांनी आपलं रुग्णाला तात्काळ हलवलं पाहिजे जवळच्या हॉस्पिटलमध्ये. आता सापांबद्दल गैरसमज कोणते आहेत समाजामध्ये? समाजामध्ये असं आहे की आपण जर सापाला मारलं तर पूर्ण साप नाही मेला, जर तो गेला निघून त्याला जखम वगैरे केली तर तो साप डूक वगैरे धरतो किंवा मग त्या सापाने आपल्याला पाहिलेलं असतं. लोकांचा असा गैरसमज आहे की तो साप मग आपल्याकडे परत येईल, पण असं काही न होता सापाला जर जखम वगैरे झाली तर तो साप शक्यतो मरूनच जातो, त्याला मुंग्या वगैरे लागतात आणि तो मरून जातो. सर्पमित्र बनणं किती आव्हानात्मक वाटतं तुम्हाला? आता शक्यतो आपण जर पाहिलं असेल तर महिला ह्या झुरळाला पण खूप घाबरतात. पाली म्हणा, झुरळ म्हणा. आणि ह्या क्षेत्रामध्ये मला लहानपणापासून आवड आहे आणि सापांविषयी म्हटलं तर मला ते थोडंसं लोक घाबरतात. मग आपण म्हणजे मला त्यामध्ये उतरून ते पाहायचं होतं की लोक एवढं घाबरतात. मग मी ते ठरवलं की नाही, मला ह्या क्षेत्रात उतरायचंच आहे. मग मी उतरले आणि म्हणजे आता माझं मला वाटतं 10-12 वर्ष झालेत मी ह्या क्षेत्रामध्ये काम करते. पहिली खूप भीती वाटायची पहिल्यांदा, जेव्हा सापाचं एवढी माहिती वगैरे नव्हती तेव्हा. पण आता काय वाटत नाही, आता सवय झालीये. जोपर्यंत मी साप पकडायला जात नाही तोपर्यंत भीती वाटते, पण एकदा काय साप पाहिला तो मला कळतो की बिनविषारी का विषारी. मग विषारी असेल तर तो हाताळायचा नाही जास्त, तो पकडायचा. बिनविषारी असेल तरी मग थोडीशी रिक्स असते. आता प्रत्येकाला भीती वाटतेच, असं नाही की आम्ही साप पकडतो मग आम्हाला भीती वाटत नाही. आम्हाला पण सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही साप पकडायला शिकले त्यावेळेस घरच्यांचा रिस्पॉन्स कसा होता? घरच्यांचा शक्यतो आता मुलगी आहे मी आणि त्यात मग तू साप पकडायला जाणार, घरचे विरोधच करत होते. मम्मी म्हणा किंवा वडील म्हणा, नको त्या क्षेत्रात उतरू नकोस. अजून पण माझी जी आजी आहे गावाला ती खूप घाबरते की बाबा तू ते पकडत नको जाऊ, ते सोड म्हणून. पण नाही, ते आता मला ती सवय झाली आणि मला मला आनंद वाटतो की मी एखाद्याच्या घरात जाऊन घरातले 10-12 म्हणजे ठीक आहे फॅमिली असते ती खूप घाबरलेली असते आणि मी जाणार ते साप पकडणार. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद, त्यांचा आनंद माझ्या आनंदामध्ये मी सहभाग करून घेतो. आता शासनाकडून काय मदत व्हायला पाहिजे असं मला वाटतं? शासनाकडे मला वाटतं आता महिन्याभरातच GR वगैरे निघालाय आमचा की सर्पमित्रांसाठी 10 लाखाचा विमा वगैरे, पण अजून तर काही ते GR काढलाय त्यांनी, पण अजूनपर्यंत आमच्यापर्यंत काही आला नाही. आला तर खूपच म्हणजे छान आहे, कारण सर्वसामान्य घरातलेच लोक म्हणजे सर्पमित्र जे आहेत ते सर्वसामान्य घरामधलेच आहे. त्यांचं एवढं हॉस्पिटलचा खर्च करू शकत नाही ते जे पकडतात ते लोक. 3-3.5 लाखावरती ते जातात जर साप चावला तर त्यांनी बाकी काही नाही तर फक्त हॉस्पिटलचा खर्च तरी सरकारने द्यावा अशी इच्छा आहे आमची. आता साप पकडत असताना कोणता साप धोकादायक असतो पकडताना? माझ्यात तर म्हणजे आतापर्यंतचा अनुभव आहे मला 10 वर्षाचा, त्याच्यामध्ये मी अजूनही घोणस सापाला खूप घाबरते, कारण तो एका सेकंदामध्ये बाईट करू शकतो. तो जर चावला तर ज्या हाताला चावो किंवा पायाला चावो तो पूर्ण निकामी होतो. तो हात जो आहे तो पूर्ण निकामी होतो, पाय असन तो निकामी होतो, जखमा होतात. घोणस सापाची अजून पण खूप भीती वाटते. तुमचा असा कधी प्रसंग आलाय का जेणेकरून तुमचा अटॅक झालाय? असा अनुभव म्हणजे नारायणगावमध्येच असताना हिवाळ्यामध्ये त्यांचं ते मीटिंग पिरियड चालू असतो घोणस सापांचा, तेव्हा एका फिमेल मागे 2-2, 3-3 मेल असतात. त्या एका ठिकाणी मी अशीच गेले होते दुकानामध्ये, तर त्यांनी मला कॉल करून बोलवले की मॅडम इथं साप आहे म्हणून. तर मी गेल्यानंतर पहिला एकच साप दिसला, त्याच्यानंतर अजून 2 साप त्याच्या आजूबाजूला होते. ठीक आहे, मी नंतर ते मला म्हणजे आम्ही काळजीच घेतो हिवाळ्यामध्ये की एक साप असेल घोणस साप तर आजूबाजूला ते म्हणजे पाहूनच आम्ही हे करत असतो. तर ठीक आहे, मी ते पाहिल्यानंतर मला अजून 2 साप दिसले. जर अचानकच मी त्या एकालाच पकडायला गेले असते, जर ह्या दोन जणांनी मला दंश केला असता. आता सापाचं संरक्षण होण्यासाठी काय उपाययोजना करावं हवेत असं तुम्हाला वाटतं? सापाचं संरक्षण व्हावं म्हणून तर लोकांमध्ये जनजागृती करणं हे खूप महत्वाचं आहे पहिली गोष्ट म्हणजे, कारण लोक बिनविषारी त्यांना काही त्यात समज नसते, त्या आला तर लगेच मारून टाकतात. लोक असे की म्हणजे सर्पमित्राला जरी कॉल केला तरी त्याला थोडा उशीर होणारच आहे, तो कुठे आहे काय 10-15 मिनिटं पण लोक वाट पाहू शकत नाही की लगेच त्याला मारून टाकतात. लोकांना एवढंच आव्हान आहे की त्यांनी ते मारायला नाही पाहिजे. आता जे नवीन तरुण आहेत त्यांना पण तुमच्यासारखं सर्पमित्र व्हायचंय, त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही? नवीन तरुण म्हणजे आता मी सोशल मीडियावर मी थोडे ऍक्टिव्हच असते. मला कायमच मेसेज असतातच की मॅडम तुम्ही लेडीज असून पण एवढं करता, मग आम्हाला पण शिकायचंय. भरपूर तरुण वगैरे आहेत किंवा लेडीज वगैरे पण आहेत मुली, त्या पण म्हणतात ताई तुझ्यासारखं आम्हाला शिकायचंय. पण मी त्यांना एकच सांगेल की नको, ह्या क्षेत्रात नकोच आहे, कारण कधी काय होईल ते सांगता येणार नाही. धोकादायकच आहे मला असं वाटतं, पण आता आम्हाला सवय झाली त्याच्यामुळे मी तर आहे तोपर्यंत मी हे काम करणारच.